गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, अवधूत चिंतन तव कोणी एके दिवसी वैष्णवाले मंदिरासी, मग ध्यानात सकळासी वैसवाश दिदली, शिष्याची सांगे ते अवसरी संत पूजन करावे सत्वरी, तीर्थ आणून फुले करी द्यावे झडकरी मज लागी. ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगताय रसिक मुराराची कथा आहे. आपल्याला फक्त ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज एवढेच माहिती. बाकीचे अनेक भक्त आहेत, अनेक संत आहेत, त्यांचे चरित्र. तर रसिक मुरारी आपल्या असणाऱ्या ग्रहामध्ये त्यांनी अनेक शिष्य मेळा गोळा केला, एकत्र केला आणि अचानक त्यांच्या घराला संत आले. त्यावेळेस रसिक मुराराने आपल्या शिष्याला सांगितलं, जा म्हणले संत आले, त्या संतांचं पाय धु आणि त्यांच्या पायाचं तीर्थ मला घेऊन या अशी आज्ञा त्या शिष्याला दिली. पण ती शिष्य आळसी होता, त्यालाही दुसऱ्याचं पाय धुणं आवडत नव्हतं, कंटाळा येत होता त्याला कुणाचं मी पाय द्यायचं म्हणल्यावर. पण गुरुने सांगितलं होतं, त्यामुळे तो बळजबरीनं निघाला. आज्ञा होताची ते समयी संत पूजेसी चालीला पाही, आळस विकल्प धरून देही चरण लवलाई धुताचे. आता गुरुची आज्ञा झाली म्हणून निघाला, पण मनामध्ये आळस होता, विकल्प होता. जाऊ दे म्हणलं, आता गुरुने सांगितलं उगत व्हायचं म्हणून कसं तरी गेलं वाकडं, संतांचा पाय तो धुवू लागला. तवई एक कोळी कुचळ ब्राह्मण, पाय फुटके अतिमलीन, वस्त्र फाटके बहुत जीर्ण, अमंगळवाने नेसला. आणि एक असणारा तिथं एक ब्राह्मण होता, अंगावरती फाटकी कपडे होते, आंघोळ नव्हती कितीतरी दिवस, कपडे मळीन झालेले होते, अंगावरती फोड आलेले होते, पाय फुटलेले होते. एवढी अवस्था नाही मिळणार तसं सांगितलं. आणि अशा प्रकारचा जो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाची त्यानं पूजाच केली नाही, त्याच्याकडे गेलाच नाही. काय होतं तो दृष्टी देखताची जाण, किळसले त्याचे तत्काळ मन, मन याचे धुवून घेता चरण, होईल व मन तत्काळ. त्यानं विचार केला, ह्याला बघितल्या बरोबर उलटी यायला लागली आणि ह्याच्या जवळ जर गेलो, ह्याचं पाय धुतलं तर मला उलटी होईल म्हणले ह्याच्या जवळ सानिध्याला. त्याच्यामुळं त्याला त्या जी काय ब्राह्मण आला होता त्याचं अवस्था पाहिली आणि त्या शिष्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. ऐका, जे सज्ञान सुचिरभूत दिसती, त्याचे चरण धूत असे प्रीती, पूजा करून यथा पद्धती केली आरती संताची. आणि मग त्या शिष्यानं काय केलं, शेवड्यांनी स्तरीची कपडे घातली होती, जी दिसायला चांगली होती, तेवढ्यांचीच पूजा केली. बाकीची अशी होती फाटकी कपडे घातलेली, अंगामध्ये पू येतोय, कोणा कुष्ठरोग झालेला, त्याच्याकडे गेला नाही. जी चांगली दिसत होती त्यांची पायाची पूजा केली, आरती केली आणि आपल्या गुरुकडे निघाला. चरण तीर्थ घेऊन सत्वरी, सद्गुरुशी दिदले त्या अवसरी, मग मुरारदास झळकरी प्राशन करी तेजवा. मग सगळ्या तीर्थांचं पाणी, संतांच्या तीर्थाचं पाणी आणलं होतं. पण आणि आपल्या गुरुकडे गेला. कोण होता गुरु? रसिक मुरार. त्यांच्याकडे गेला आणि त्यानं ते पाणी दिलं, त्यांनी प्राशन केलं. काय झालं ऐका. तेव्हा सकळ संप्रदायी बोलावून त्याची सांगे जीवीची खून, आधीचे तीर्थ केले प्राशन परित्याग कारणच नाही. आणि त्यानं काय केलं, तीर्थ प्राशन केलं आणि सगळे जी शिष्य मंडळी होते ती जवळ बोलवली. म्हणले, हे बघा, हे आपलं रोजचं काम आहे. रोज आपल्या घराला संत आल्यावर त्याचं पाय धुवून आपण तीर्थ प्राशन करतो, पण रोजच्या पेक्षा जरा चव वेगळी लागायची. आज चव लागली नाही म्हणले, काहीतरी चुकलंय वर्म. नेमकं काय झालं शिष्याला विचारू लागला. कोणी संशय चित्ती धरून घेतले असेल तीर्थदान, मधला कळली अंतर खून
ऐसे वचन बोलिला. आणि मग त्यांनी सांगितलं रसिक मुरारांनी, आता एवढे शिष्य होते, रोज तीर्थ मला पवित्र लागते, पण आज चवच आले नाही तीर्थाला. मग ज्याला सांगितलं होतं त्याच्या मनामध्ये विकल्प होता, त्याला मनामध्ये विकल्प करून संतांचं चरणाचं तीर्थ घेतले. तर कोण आहे त्याने समोर या, असं तो रसिक मुरार बोलू लागला. आज पिके लागले चरणामृत, ऐसे होया काय निमित्त. विचार करून तुम्ही समजत, सांगा त्वरित बदलाही. आणि हे जे चरण तीर्थ आहे आज मला फिकं वाटलं, त्याच्यामध्ये चव आली नाही, गोडवा वाटला नाही त्या तीर्थामध्ये. मग नेमकं काय झालं, असं कशामुळे झालं? रोज मला संतांच्या चरणाचं तीर्थ गोड लागतं, त्याला चव असते, पण आज फिकं लागायला लागले. काय कारण आहे सांगा? ऐकून सदय गुरुची वाणी, सकाळी विचार पडला मनी. त्यात जो लागला होता संत पूजनी, तो आपुले मनी चमत्कारला. आणि त्या गुरुचं ऐकलं, रसिक मुराराचे शब्द ऐकले, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण ज्याच्याकडे संत पूजा आलेली होती, ज्यानं संतांची पूजा केली होती, त्याच्या अंतःकरणाला चमत्कार वाटले. म्हणलं आता अवघड आहे, म्हणले आता काय करावं, काय विचार करतात ते का. मग पुढे होऊनी सत्वर उभा ठाकरा त्या समोर. जोडोळे दोन्ही कर प्रताप साचार सांगत असे. आणि मग अशा प्रकारे तो असणारा पुढे झाला आणि पुढे गेला, त्या असणाऱ्या रसिक मुराराच्या समोर गेला. कोण? ज्यानं हातपाय धुतलं होतं संताचा तो शिष्य पुढे गेला. रसिक मुराराला हात जोडले आणि विनवणी करून काय बोलतो ऐका. ऐका स्वामी यथार्थ वचन, मी करीत होतो संत पूजन. त्यात एक कोळी कुच्छ ब्राह्मण, देखून मन कंटाळले. त्या सेवकाने सांगितलं, महाराज गुरुवर्य, माझ्याकडे सेवा होती आज संतांचं पाय धुण्याची, पण संतांचं पाय धुत असताना एक असा ब्राह्मण आला होता, असा संत होता की त्याची फाटकी कपडे होती, त्याच्या सर्वांगाला फोड आलेले होतं, अंगामधनं कू वाहत होता. त्याला बघितल्यावर मला तिथं उलटी येण्याची अवस्था झाली होती, म्हणून मी त्याचं पाय धुतलं नाही. तर असं तो सेवक गुरुंना सांगू लागला. मानसी चिळस वाटली फार, मग त्याचा करोली अभेर. सकळ पूजोनी वैष्णवीर, आल सत्वर स्वामिया. आणि मग काय झालं, मला चिळस आली त्या माणसाला बघितल्यावर. मग मी त्याचा आवेर केला, त्याच्याकडे गेलोच नाही. बाकीचे जे संत आलेले होते चांगले दिसणारे, त्यांची पूजा केली, त्यांचे तीर्थ आणून तुम्हाला दिलं, असं तो शिष्य रसिक मुराराला मुरार स्वामी तये वेळी तत्काळ गेला त्या जवळी. नमस्कार घालून मंडळी, चरण प्राक्षी निज करे. मग तो असणारा मुरार स्वामी उठला, स्वतः उठला, पुन्हा नाही कुणाला सांगितलं, स्वतः उठला. आणि ज्या ब्राह्मणाला असा रोग झाला होता त्या ब्राह्मणाच्या जवळ गेला, त्यांच्या पाया पडला, त्यांचं पाय धुतलं आणि त्यांचं तीर्थ घेतलं. काय करू लागला? हस्ते पुसोनी चरण, हृदय धरीला प्रेम करून. चरणांगुठने त्रासी लावून, तीर्थ प्राशिले आवडी. आणि मग त्यानं स्वतःच्या हाताने त्यांचं पाय आपल्या हातामध्ये घेतलं, संतांचं पाय धुतले. आधी त्यांचं पाय आपल्या कपाळाला लावले, मग त्या पायाचं जे पाणी होतं तीर्थ ते त्या रसिकांनी प्राशन केलं. म्हणे आता तीर्थाची लागली चव, ऐकून आश्चर्य करती वैष्णव. म्हणती मुरार स्वामीचा भाव, न कळे स्वयमेव कोणाची. आणि ती तीर्थ प्राशन केल्यावर मग त्या मुरार स्वामींना चव आली, ते तीर्थ गोड वाटला. बाकीच्यांना आश्चर्य वाटलं, म्हणजे बघा किती भाव आहे संतावरती, किती प्रेम आहे, किती विश्वास आहे, किती निष्ठा आहे. बाकीच्या सर्व शिष्यांना आश्चर्य वाटलं. ऐसे गुरु कृपेचे महिमान, एक सदशिष्य जाणे खून. चंद्रमृताचा अनुभव पूर्ण, त्यात का घडून येत असे. अशा प्रकारे गुरुचं काय महिमान आहे, गुरुचं काय सामर्थ्य. एक सदशिष्य, चांगल्या शिष्यालाच गुरुचा अनुभव कळतो. तसं चातकालाच चंद्राचा बिंब किंवा चंद्राचं दर्शन चातकाला होतं. तशा पद्धतीनं गुरुचं काय महिमान आहे,
संतांचं काय महिमान आहे ते एका सद्गुरूलाच माहिती असतं असं सांगतात. की निजपतीच्या मनोगता जाणे एकटे पतिव्रता ना तरी देवर भक्ताची ऐकता कथा अनुभव विरक्ता जाणावे. किंवा पतिव्रता असावी महाराज स्त्री, आणि त्या स्त्रीला आपल्या नवऱ्याला काय लागतंय माहिती पाहिजे. माहिती पाहिजे आपल्या नवऱ्याला कधी काय लागतंय, कोणत्या वेळेला कोणती गोष्ट लागते, नवऱ्याच्या मनात काय चाललंय हे प्रत्येक स्त्रीला माहिती असतं. पतिव्रतेला ती तिच्या लक्षामध्ये येतं. तशा पद्धतीने सांगू लागली. का कमल पुष्पांचा स्वाद अनुभव जाणता एक विलीन ही गाई द्रन्वय मागाल गादी सूत झाली तसे गादी की श्रीराम नामाची प्रचित जाणत असे कैलासनाथ ही भगवत धर्ममय अद्भुत विष्णू भक्त जाणती. किंवा श्रीराम नामामध्ये काय ताकद आहे फक्त महादेवालाच कळतं मला. कारण त्यांचं काय पहाटेपासून रामाचं भजन आहे, महादेवाचं दुसरं काय. त्यामुळं राम नामामध्ये काय सामर्थ्य आहे महादेवाशिवाय दुसरं कुणीच जाणू शकत नाही. जसं राम नामाची ताकद, राम नामाचं सामर्थ्य फक्त महादेवालाच माहिती आहे. किंवा भागवत धर्म किती श्रेष्ठ आहे ही भागवत धर्माची ताकद फक्त वैष्णवांनाच माहित आहे असं सांगू लागले. देवी संत तीर्थाची वीज गोडी मुरार स्वामीशी कळली पुडी या जायची आणि गावळी न लागे चोखडी सर्वथा. अशा पद्धतीनं संतांच्या पायाचा तीर्थाचं काय महिमान आहे ही फक्त सद्गुरूलाच माहिती असतं. ते रसिक मुरारालाच माहिती आहे आणि त्याची चव त्यांना किती गोड पवित्र वाटली असं सांगू लागले. ऐसे म्हणून वैष्णव भक्त मस्तिकी ठेविती वरद हात म्हणती तुझ सहाय्य श्री कृष्णनाथ होईल त्वरित निजनिष्ठे. आणि ज्या संतांची पूजा केली होती रसिक मुरारांनी, त्या संतांनी त्या रसिकाच्या मुरारा स्वामीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं तुझं सहाय्य श्री कृष्णनाथ, भगवान परमात्मा तुमच्या मदतीला आहे, तुम्हाला सहाय्य आहे का असं संत मुरार स्वामीला सांगू लागले. भाव धरुणी संत चरणी तीर्थ स्वाद कळला म्हणी रसिक मुरार तैपासूनी नाम सकळानी ठेविले. आतापर्यंत लोक त्यांना फक्त मुरार स्वामी म्हणत होते, पण संतांच्या तीर्थाचं काय सामर्थ्य आहे ही प्राशन केल्यापासून त्यांना पुन्हा रसिक मुरार असं नाव त्यांना प्रख्यात झालं. तेव्हापासून त्यांना रसिक मुरार लोक म्हणायला लागली असं सांगतात. त्याचा गुरु दयाळ नवजान तो ब्रह्मज्ञानी अतिनिपुण अर्चन पूजन यथा विधीन करीत असे जाण निज प्रीती. रसिक मुराराचा गुरु त्याचं नाव दयार्णव ब्रह्मज्ञानामध्ये शिरोमणी होता, आगाध ब्रह्मज्ञान त्याच्याकडे होतं अशा प्रकारे सांगू लागले. गणकी शिळेची मूर्ती सुंदर तिला पूजनी षोडोपचार वस्त्रे भूषण अलंकार देवी साचार निज भावे. आणि तो असणारा दयार्णव, त्या दयार्णवानं एक शिळेची मूर्ती त्यांच्याकडे होती. त्या मूर्तीला शालिग्राम त्यांच्याकडे विष्णूची मूर्ती होती आणि त्या मूर्तीला रोज नवीन वस्त्र अलंकार परिधान करायचे, चंदन लावायचे, मूर्तीची पूजा करायची. कोण कोण झोपले काय आता दयार्णव. दयार्णव म्हणजे रसिक मुराराचा गुरु, त्याची अशी पूजा चालू होती. काय झालं ऐका. ते एक राजा दर्शनासी येऊन पूजा दे कुणी संतुष्ट मन 4 ग्राम तया लागून लिहून ते धवा. आणि त्या दयार्णवाची भक्ती चालू होती विष्णूवरती. एक दिवस असं झालं, एक राजा त्या नगरामध्ये आला जिथं दयार्णव राहत होते. त्यांनी राजानं त्या दयार्णवाची भक्ती पाहिली आणि त्या दयार्णवाच्या नावावरती 4 गावं या भक्तीसाठी, देवाच्या भक्तीसाठी 4 गावं त्या दयार्णवाच्या नावावरती राजाने लिहून दिले. दयार्णवासी म्हणे नृपनाथ हे ग्राम पूजात दिसले तुम्हाते
याचे द्रव्य उकळून समर्थ साधू संत पूजावे. राजानं त्या दयार्णवाला सांगितलं, महाराज तुमचं घर प्रपंच भागवायला मी तुम्हाला गाव दिलेली नाही, मग काय करायचं? ही 4 गावं तुमच्या स्वाधीन केले. या 4 गावामधून जेवढं उत्पन्न तुम्हाला मिळेल, 4 गावामधून जेवढा पैसा येईल, त्या पैशानं रोज पंक्ती घालायच्या, रोज साधू संतांना जेवण द्यायचं, असं राजा दयार्णवाला सांगू लागला. ऐसे बोलून सत्वरी राजा गेला आपुले घरी. दयार्णवाली जाणतरी आश्चर्य करी ते देवा. आणि मग अशा प्रकारे 4 गावं दिली. महाराज काय करत होते की फक्त विष्णूची पूजा करत होता. 4 गावं देऊन टाकली, नावावर केली. राजा आपल्या घरी निघून गेला. दयार्णवाला आश्चर्य वाटलं, काहीच केलं नाही आपण, फक्त रोज पूजेला येत होतो, 4 गावं मिळाली, काय केलंय का दुसरं? काहीच केलं नाही, फक्त देवाची सेवा केली, अफाट एवढी संपत्ती मिळाली, असा विचार दयार्णव करू लागला. पुढे पूजेसी त्वरित उपाय करी श्रीकृष्णनाथ. या परी संतोष मानून मनात अर्चन करीत हरीचे. दयार्णवानं विचार केला, म्हणले हे बघा देवाची पूजा करतोय आणि देवाच्या पूजेला किती साहित्य लागतंय की त्यालाच काळजी आहे. एवढी देवाची पूजेची सेवा या भगवंतानं स्वतः करवली, 4 गावं नावावर करून दिली, एवढी अफाट संपत्ती कृष्णाच्या भक्तीसाठी आपल्याला अर्पण केली, मिळाली, असा विचार करू लागला. पवत दिवस चाली रे व्रत तो विघ्न ओढवले अकस्मात. एक दुष्ट होता उन्मत आला उचित त्या कामात. आता ऐका, दुष्ट असतंय, दुष्टाशिवाय कसं देणार? वाईट असेल चांगला किंमत एक दिवस असं झालं, काय नका होळी लक्षात आहे माझ्या, 8 दिवसांना मी होळी सांगितली. मग त्यावेळेस त्या असणाऱ्या गावामध्ये एक दुष्ट होता. त्या दुष्टाच्या लक्षामध्ये आलं, राजानं ह्या दयार्णवाला 4 गावं दिले. कशासाठी? फक्त साधू संतांना जीव घालायला, देवाच्या पूजेला. मग ती दुष्ट प्रवृत्तीचा होता, तो त्या गावामध्ये आला. काय करतो ऐका. द्रव्य देवणी राजद्वारा केला देशीचा इजारा. सनदा घेऊन सत्वरा वैष्णव नगरा पै आला. आणि त्यानं काय केलं? त्या असणाऱ्या दुष्टानं ज्यानं गाव दान केली होती त्या राजाकडे गेला आणि त्या राजाचं इनाम घेतला, सही घेतली, आणि तो वैष्णव नगराला, त्या दयार्णवाच्या नगरीमध्ये तो दुष्ट व्यक्ती आला. काय होतं ऐका. दयार्णवाची जागीर ऐकून जप्त करी तो दुर्जन. देवी धर्माचे राजे दुर्योधन घेत हिरोन पापिष्ट. आणि तो असणारा आला त्या गावामध्ये, त्या दयार्णवाची जागीर पाहिली. काय होतं त्याच्याकडे? 4 गावाचं इनाम त्याला होता. राजानं 4 गावं त्याच्या नावावर केली होती आणि त्या दुष्टानं 4 जेवढी जागीर होती दयार्णवाची सगळी हिरावून घेतली. तसं धर्मराजाचं राज्य दुर्योधनानं हिरावून घेतलं. तशा पद्धतीनं हे दयार्णवाचं राज्य त्या दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीनं आपल्या नावावर केलं, असं सांगतात. दंड सांगती धर्मनीती परी कोणाचे न आहे कुमती. माया लोभाने पडली भ्रांती अधोगतीसी जावया. आणि तेवढं वाईट कर्म करत होता. लोक सांगत होती, आबासारखी माणसं होती हुशार, सांगत होती बाबा असं वागू नको, चांगलं नसतं, एवढ्या वाईट मार्गाला वागू नको म्हणले. पण ते काय अहंकारानं मातलेलं होतं, त्यानं कुणाचं ऐकलंच नाहीये. अनेक लोक त्याला न्याय सांगत होते, नीती सांगत होती, विचार सांगत होते, पण त्यानं कुणाचं ऐकलं नाही, असं सांगतात. कृपणाशी नावळे धर्म वार्ता अभक्ताशी नावळे हरिकथा. व्याधी चारिणीची निज भरता दृष्टी देखता कष्ट होती. कृपण व्यक्ती आहे आणि त्या कृपणाला धनाचं जर काय वार्ता ऐकू वाटत नाही, म्हणजे दान धर्म करा म्हणल्यावर त्या कृपणाला जमतंय का? अभक्त आहे आणि त्या अभक्ताला जर इथं पूतीला आणलं 5 मिनिटं नीट बसत नाही, मला उठून जातं का? आवडतच नाही त्याला, तर आवडच नाही ते त्याला, ते इथं बसण्याची त्याचा छंदच नाही. तशा पद्धतीनं त्या असणाऱ्या त्याला किती जरी सांगितलं त्या दुष्ट माणसाला तरी त्याला ऐकलं नाही, असं सांगतात. तयारी ती तो दुर्जन नायक कोणाचे वचन. मने वैरागी असी ग्राम कोण
व्यर्थली होऊन दिदरा. त्याच पद्धतीनं ते असणाऱ्या दुष्ट व्यक्तीला लोकांनी खूप सांगितलं गावातल्या, म्हणले असं करू नको, चांगलं नाही म्हणले. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. आणि जर एखादं चांगलं काम करतंय तर करू द्या, आणि जर तुम्हाला चांगलं करता येणं होत नसेल आणि त्याला जर भीती घातली तर काय होतंय, घातली भय नरका जाणे. त्याच्यामुळं त्याने विचार केला, महाराज लोक आहे, महाराज आहे ना, दयाळराव महाराज होता, मग महाराजाला एवढं 4 गाव कशाला लागतं? देवपूजेला काय 4 गावं लागते? कशाला त्याला एवढं साहित्य संपत्ती पाहिजे असा विचार तो व्यक्ती करू लागला. ऐकून भक्ताची वाणी दयानं विचार करी म्हणी, रसिक मोरारैस ते क्षणी पत्र लिहून पाठविले. आणि दयार्णवानं त्या दुष्ट माणसाचं बोलणं ऐकलं. दयार्णवाच्या लक्षामध्ये आलं, आता ह्याला ज्ञान सांगून उपयोग नाही. त्या दयार्णवाकडे ब्रह्मज्ञान होतं, ब्रह्मज्ञानाचा शिरोमणी होता. पण विचार केला आपण ज्ञान सांगायचं नाही, आपला शिष्य रसिक मुरार त्याला पत्र लिहायचं, म्हणून त्यानं पत्र लिहायला सुरुवात केली. काय लिहितो ऐका. म्हणे जेवितास लास जरी येत तरी तैसाच टाकून यावे येत, ऐसे लिहून सद्गुरुनाथ वाट पाहत राहिले. आणि त्या असणाऱ्या दयार्णवानं पत्रिकेमध्ये लिहिले होतं, पत्रामध्ये रसिक मुराराला हातातलं काम सोडून यायचं. आता तू जर जेवायला बसलेला असला आणि माझं पत्र तुला पोचलं तर हात न धुता इथं यायचं, जेवण करता करता इथं माझ्या पाशी हात धुवायला यायचं, एवढ्या तातडीनं यायचं. अशा प्रकारे पत्र दिलं आणि वाट बघत बसला. तो रसिक कुमार त्या बसरी जेवीत बैसला आपुल्या घरी, तो मनुष्य पत्र घेऊन सत्वरी आला झडकरी लवलाहे. आणि इकडं रसिक मोरार आपल्या घरामध्ये जेवण करत होता, आणि जेवण करत असताना तेवढ्यामध्ये आपल्या सद्गुरूचं पत्र घेऊन एक मनुष्य त्याच्या दारामध्ये त्याच्या घरामध्ये आला. काय झालं? सद्गुरूचा मनुष्य पाहता दृष्टी परम संतोष पावला पोटी, देवी सुक्त्या तिने हटी मेघवृष्टी झाली. आणि बघा आपल्या गुरुचा माणूस आहे, आपल्या गुरुचा शिष्य आहे, आपल्या गुरुकडून आलेला व्यक्ती आहे. रसिक मुरानं त्या माणसाला ओळखलं, आपल्या गुरुकडून आलेला आहे. म्हणून काय होतं ऐका. की सासूर वासनीस माहेराहून मायने मूळ पाठविले झालं, तैच्या रीती उल्हासोन वर्तमान पुसतसे. आणि मग एखादी सासूरवासिनी स्त्री असावी आणि तिला माहेराहून आईचं पत्र यावं. आता तेव्हा मोबाईल नव्हती, मिस कॉल द्यायला पत्र होतं, आणि आईचं पत्र आल्यावर मुलीला आनंद वाटतो माहेरला जाण्यासाठी. त्याच पद्धतीचा आनंद रसिक मोराला होता. आपल्या गुरुचं माणूस पत्र घेऊन आलाय म्हणून त्या शिष्याला फसवलं. काय सांगतो म्हणे काय आज्ञा सद्गुरुनाथे देवन पाठविले तुम्हाते, तिने पत्र काढून हाते टाकिले त्वरित त्यापाशी. आणि त्या रसिक मोरारांनी विचारलं त्या माणसाला, व्यक्तीला, म्हणले काय आज्ञा आमच्या गुरुची, काय म्हणून तुम्हाला पाठवलंय? त्यावेळेस तो माणूस बोलला नाही. गुरुंचं पत्र काढलं, त्याच्या समोर ठेवलं. वाम हस्ते घेऊन सत्वरी वाचून पाहे ते अवसरी, तैसी साधण्या बंधून सिरी उठला झडकरी जेविता. आणि मग जेवण करत होता, आपल्या गुरुचं पत्र समोर तसंच डाव्या हातानं, कारण उजव्या हातानं जेवण करत होता, उजवा हात खरकाटा होता, म्हणून डाव्या हातानं पत्र घेतलं, पत्र फाडलं, वाचलं. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, हातातलं काम सोडून ये, म्हणून काय करतो ऐका. कोणाशी न बोलता वचन तेथून सत्वर केले गमन, मने सांग तिथे तत्काळ करीन उल्हास नजमनी धरियला. आणि तो असणारा रसिक मुरार भोजन करत होता. गुरुचं पत्र ऐकल्या वाचल्या बरोबर तसाच कोणालाच काही न बोलता हात सुद्धा धुतला नाही, तोंडाचं खरकट सुद्धा पुसलं नाही, तसंच उठला आणि आपल्या गुरुच्या दिशेनं गुरुकडं निघाला. जाऊन या नगरांतरी प्रवेशले सद्गुरूचे मंदिरी, दृष्टी रेखत झळकरी नमन करी साष्टांग. आणि गेला आपल्या गुरुचं जिथं गाव होतं त्या गुरुच्या गावामध्ये गेला.
आणि गुरुला पाहिलं, गुरुच्या चरणावरती लोटांगण घातला, साष्टांग नमस्कार आपल्या गुरुला रसिक मुरारांनी केला. उच्छिष्ट तैसाची भरला हात देखून पुसती सद्गुरुनाथ, मुखा शरण लागले किमत सांगे त्वरित मजपासी. आणि त्याचा हात तसाच खरकाटा होता, तोंडाला लागलेला जे होत होता ती तसंच तोंड खरकाट होत, तसंच गुरुकडे गेला होता. मग गुरुने विचारलं, म्हणले काय आहे? म्हणले तोंडाला खरकाट, हात खरकाट, काय प्रकार आहे सांगा. येरू म्हणे सद्गुरुनाथा, तुमची आज्ञा प्रमाण तत्वता, पत्र वाचून या पाहता उठलो जेविता लवकरी. रसिक मोरारांनी सांगितलं, सद्गुरुनाथा तुमचं पत्र आलं तेव्हा मी जेवत होतो, आणि जेवता जेवता तुमचं पत्र वाचलं, तर पत्रात असा आदेश होता की हातातलं काम सोडून यायचं, म्हणून मी तसंच जेवता जेवता आलो. म्हणले हात धुतला नाही, पाणी पिलं नाही, तोंड पुसलं नाही, काय सुद्धा नाही, तुमची आज्ञा शिरसावंद्य मानून तसंच इथं आलो. असं रसिक मुरार आपल्या गुरुला म्हणजे ते दयार नवाला सांगू लागला. ऐसे ऐकून या वचन आश्चर्य करती सकळ जन, म्हणती सद्गुरु भक्ती जखून न कळे तुझं विन कोणाची. ऐकलं बाकीच्या लोकांनी, तिथल्या सगळ्यांनी ऐकलं, आश्चर्य वाटलं महाराज. एवढ्या लांबून हात न धुता म्हणजे एवढी गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानणारा सद्गुरु भक्त हा रसिक मुरार, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मुरारासी सद्गुरुनाथ सांगती सकळ व्रतांत, म्हणे देव पूजेचे ग्राम समस्त दुर्जने निश्चित वर्जिले. आणि मग तो शिष्य आला. कोण शिष्य होता? रसिक मुरार आला. रसिक मुरार आल्याबरोबर सद्गुरूनं त्या दयावर रसिक मुराराला घडलेली कथा सांगितली. म्हणजे एक राजा आला होता, या राजानं मला देवपूजेसाठी 4 गावं दिली होती, पण एक दुष्ट आला आणि देवपूजेच्या नावाखालीची जी 4ही गावं होती तो घेऊन गेला, असं सांगू लागले. उदंड सांगितली धर्मनीती, परी तो नायके चुकुमती, तू जाऊन या सत्वर गती, उपदेश त्या प्रती करावा. त्या दयारावानं सांगितलं, म्हणले रसिका मुरार स्वामी ऐक म्हणले. त्या लोकांनी, इथल्या लोकांनी त्या दुष्ट माणसाला खूप सांगितलं, पण त्यानं कुणाचंच ऐकलं नाही. मग तू जा त्या माणसाकडे, ज्यानं गाव नेले त्या दुष्ट माणसाकडे तू जा आणि आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्यावरती त्याला प्रबोधन कर, त्याचं मनाचं परिवर्तन कर, असं सद्गुरुनाथ त्या मुरार स्वामीला सांगू लागले. सोडून या पुढे गाव कार्य साधुनी शीघ्र यावे, घेऊन श्रीकृष्णाचे नाव गमन करावे आताची. त्या सद्गुरूने सांगितलं मुरार स्वामीला, म्हणले जा त्या दुष्ट माणसाकडं आणि त्याला चांगलं बोलून, कारण आपलं काम करायचं म्हणल्यावर चांगलंच बोलावं लागतंय, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित बोल आणि आपापले गाव सोडून आण, भगवंताचं नाव घे आणि जा, असं सांगतात. सद्गुरु आज्ञा बंधून शिरी, तेथून निघाला जड करी, जाऊन या नगरांतरी ठाव बिराडी घेतला. आणि मग आपल्या गुरुची आज्ञा मिळाली, लगेच रसिक मुरार निघाला, त्याच्या गावामध्ये गेला, त्या दुष्ट माणसाच्या मुक्काम केला. ऐका, ते भाविक हो ते सज्जन, तयासी सांगे वर्तमान, म्हणे तुमच्या गावाच्या ठिकाणाने इनाम हिरून घेतले. आणि त्या गावामध्ये चांगली लोक बी होती. त्या चांगल्या लोकांमध्ये एका माणसाला त्यानं सांगितलं रसिक मुराराने, म्हणजे तुमच्या गावाचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानं आमच्या इथली 4 गावं हडप करून आणले, स्वतःच्या नावावर करून आणले. मग मी त्याला बोलायला आलोय असं सांगितल्यावर काय झालं ऐका. मला ज्ञा करुणी त्वरिते यास्तव पाठविले सद्गुरुनाथे, तरी आताच जाऊन त्वरित साधू कार्यार्थ आपुला. आणि मग रसिक मुरार त्या गावातल्या 4 लोकांना बोलू लागले, त्या माणसाला प्रबोधन करायला आमच्या गुरुनं मला पाठवलंय. मग आता मी त्या माणसाकडे चाललोय, त्या व्यक्तीला बोलून प्रबोधन करून एकाच्या 4 गोष्टी सांगून कसं तरी आपलं काम काय, फक्त गावं आपली वापस घ्यायचे, एवढं आपलं काम साधण्यासाठी आम्ही निघालो, असं सांगतात. लोक म्हणती तो परम खड वैष्णव द्रोही अति चांडाळ, तरी आपण होऊन उतावेळ
येते तत्काळ नव जावे. लोक चांगली होती, 4 लोक चांगली होती. त्याने सांगितलं हे बघा तुमच्या भाल्याचं सांगतो, ते माणूस निव्वळ टाकून गेलाय, त्याच्या नादाला लागू. ती वैष्णव आहे, महाराज बघितले त्याचं डोकं फिरतंय, त्याच्यामुळे तुम्ही जाऊ नका. आमचं चांगलं सांगायचं काम आहे, तिथे गेल्यावर तुमचा अपमान होणार आहे, त्यामुळे त्या व्यक्तीकडे तुम्ही जाऊ नका. असे गावातली लोक मोरार स्वामीला सांगू लागले. तुम्ही केवळ सात्विक भक्त, तुमचा उपदेश न चालतेत. कनकाची भाल कुपाट कासय व्यर्थ टाकावी. त्या लोकांनी सांगितलं तुम्ही वैष्णव भक्त आहे आणि त्या दुष्ट माणसाला तुमचा उपदेश जमणार नाही, तो ऐकणार नाही. सोन्याची भात एका कुपामध्ये खाट्यामध्ये टाकली तर काय फायदा होणार आहे, तसं तुम्ही किती जरी त्याला ज्ञान सांगितलं तरी तो ऐकणार नाही. असे गावातले लोक मोरार स्वामीला बोलतात. सन्निध लोहन तपाहे खापरासी परिस घासो नये. कामधेनूची सरी पाहे बरड गाय करीना. आणि मग कसं आहे, खापरच नाही एक लोखंडच नाही तर त्या परिसराचा काय फायदा आहे, असं या ठिकाणी सांगू लागले. फक्त 62 झाले. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. पशु याती धास्ती उन्मत्त तोही झाला ज्ञानवंत. हे देखो आश्चर्य मनात लोक समस्त करिताती. वाराणसी झाले पूर्ण ज्ञान. घेतली लिहून सनदा पत्रे सवे वारण. घेतला त्वरित श्री गुरुपाशी कीर्तन करीत साधुनी कार्यार्थ पातला. ते भाविक होते सज्जन तयाशी सांगे वर्तमान. म्हणे तुमच्या गावाच्या अधिकाऱ्याने नाम हिरवून घेतले. मज आज्ञा करून त्वरिते यास्तव पाठविले सद्गुणाते. तरी आता ती जाऊन त्वरिते साधू कार्यार्थ आपुला. लोक म्हणती तो परमखळ वैष्णव द्रोही अति चांडाळ. तरी आपण होऊन उता वेळ तेथे तत्काळ न जावे. तुम्ही केवळ सात्विक भक्त, तुमचा उपदेश न चाले तेत. कनकाची भाल कुपात कासया व्यर्थ टाकावी. सनिध लोह नसता पाहे खापरा अशी पैसे घासू नये. कामधेनू तिसरी पाहे बरड गाय करीना. तृषा लागता अगस्तीची जाऊ नये. किल्लरा पाची कल्पतरो म्हणून बाबुळ्याची कामना मानसी न धरावी. पराचे बाळ सुलित होये तरी वांद स्त्रियेची पाना न येई. ते विसद भक्ताचे वचन पाहे दुर्जन काय मानिती. गावातल्या लोकांनी सांगितलं रसिक मोरार स्वामी तुम्ही जाऊ नका तिथं, तुमचं चालणार नाही, तो तुमचं ऐकणार नाहीये. अशा पद्धतीनं अनेक दृष्टांत देऊन सांगितलं आणि मग तुम्ही तिथं जाऊ नका, तुमचं ते ऐकणार नाही तर दुर्जन माणूस आहे तो. अशा प्रकारचे गावातले लोक त्या रसिक मोराराला बोलू लागले. तरी आता निजांगे त्वरित आपण कदापि न जावे ते. आम्ही हळूची युक्ती पंत साधू कार्यात बोला. आणि त्यांनी सांगितलं गावातल्या लोकांनी म्हणलं हे बघा जाऊ नका तिथं, तुम्हाला फक्त तुमचं गाव मिळवायचंय ना, मग आम्ही काहीतरी युक्ती करू आणि तुम्हाला तुमचं गाव देऊ, पण तुम्ही तिथं जाऊ नका. असं गावातले लोक रसिक मोराला बोलू लागले. आयुष्य बोलता ग्रस्त त्वर मग रसिक मुरार देतो उत्तर.
मजला पूर्वाज्ञाचा चार की कार्य सत्वर साधावे. आणि गावातल्या लोकांनी सांगितलं जाऊ नका, पण रसिक मोरारांनी सांगितलं, गुरुने सांगितलंय जा. मग मला गुरुची आज्ञा श्रेष्ठ आहे, गुरुचं ऐकावं लागणार आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यापाशी जातो, कारण आम्हाला मान अपमानाचं काही घेणं देणं नाही. मला त्यानं 2 कंटाळी जरी दिल्या तरी आम्ही खाऊन घ्यायला तयार आहे, आम्हाला काही वाटत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यापाशी जाणार असं रसिक मोरार बोलू लागले. यांची आज्ञाप्रमाणे पाही म्हणून जातो तया ठाई. नेदीच तरी आमचा काही उपाय नाही सर्व थाई. आणि मग त्यानं सांगितलं रसिक मोरारानं, गुरुची आज्ञा आहे म्हणून जायचं आहे. आता त्यानं देऊ अथवा न देऊ पुढचा भाग झाला. त्यानं गाव माघारी जर नाहीच केलं तरी आपण काय करणार आहे, आपलं काही चालत नाही. पण गुरुची आज्ञा आहे म्हणून त्याच्यापाशी एकदा जायचं असं रसिक मोरार बोलू लागला. तो इकडे त्या दुर्जना कारण कोणी सांगितले वर्तमान. ग्राम सोडवावया कारण रसिक मुरार येताचे. एवढ्या वेळामध्ये कोणीतरी होतं एक सज्जन माणूस त्याच्या हिताचं, कोणाच्या त्या दुष्ट माणसाच्या जवळचं माणूस होतं. त्यानं जाऊन त्याला सांगितलं, तुम्ही ज्या गावात ज्या सद्गुरू बसले 4 गावं हिरावून आणले, त्याचाच एक कोणतरी रसिक मुरार ते गाव माघारी घेऊन जायला आला आहे असं सांगतात. त्याची दृष्टी पडता जाण खळाशी तत्काळ पडले मोहन. आईचे ऐकून या वचन विश्वित मन झाला तो. आणि त्या माणसांनी सांगितलं, त्या दुष्ट माणसाला त्याचं गुप्त हेरानं म्हणले, हे बघा ते असा महाराज आहे, त्याची दृष्टी जरी पडली तरी वाईट माणसाचं मन बदलतंय असं त्याचा अध्यात्म आहे. त्याला टेन्शन आलं, मग तो काय युक्ती करतो ऐका. मग विचारून या युक्ती काय करिता झाला तो कुमती. मदन उन्मत्तान हत्ती पैलवानाची एकांती सांगत असे. आणि त्या दुष्ट माणसाने काय केलं म्हणले, ह्या महाराजाला आपल्या घरापर्यंत येऊच द्यायचं नाही, जिवंत येऊच द्यायचं नाही. म्हणून एक माजलेले हत्ती, 2-4 माजलेले हत्ती बोलवले, 2-4 पहिलवान बोलवले. आणि ही दुष्ट व्यक्ती त्या पहिलवानाला काय सांगतो ऐका. रसिक मुरार उठा उठी आणि येताचे आमच्या भेटी. तरी तो वारण उभा करून नेती जाऊन तोटी मारावा तो. आणि त्या दुष्ट माणसाने सांगितलं पहिलवानाला, म्हणले, हे बघ कोणतरी रसिक मुरार आहे आणि माझ्या भेटीला येतोय, पण त्याला आपल्या घरापर्यंत येऊ द्यायचं नाही. मग 4-5 हत्ती माजलेले घेऊन जा आणि तो रस्त्यानं दिसला त्याला त्या हत्ती खाली चिरटून मारून टाका, अशा प्रकारचा आदेश देऊ लागला. हे कार्य साधिताच जाण काही तुझं मी देईन धन. आईच्या ऐकून पहिलवान अवश्य म्हणे तेल वापरी. त्या दुष्ट माणसाने सांगितलं पहिलवानाला, एवढं काम जर तू केलं तर त्या 4 गावातलं 1 गाव तुला देतो. म्हणजे थोडस तुला संपदा पैसा अडका देतो, फक्त एवढं काम कर, त्या रसिक मोराराला मारून टाक असं म्हटल्याबरोबर पहिलवानाला सांगितलं, तुमच्या आज्ञेने समजतं कसं. वाराणसी मध्ये बाजून बहुत उभा केला राजविधीत. रसिक मुरार कीर्तन करीत येतो तो इथं संभ्रमे. आणि मग इकडं त्या पहिलवानानं त्या हत्तीला पाजलं महाराज, खूप पाजलं, कसलं पाजलं, मध्ये पाजलं. आणि पाजल्याबरोबर राजवाड्यामध्येच हत्ती उभा केला. आणि रसिक मोरार आपलं कीर्तन भजन करत करत निघाला. शिष्य संप्रदायी बहुत जन घेतले असती समागमे करून. टाळ मृदंग प्रेम घेऊन गातो नाम गुणावळीने. आणि त्या रसिक मुरारा बरोबर आपल्या पहिल्याच ओळीमध्ये सांगितले की शिष्य संप्रदाय त्याचा भरपूर होता. अनेक शिष्य संप्रदाय त्यानं बरोबरीला घेतलेला होता. टाळ विना मृदंग सगळं बरोबरीला होतं. आणि भगवंताचं भजन कीर्तन करत तो त्या ठिकाणी निघाला. जय जय रुक्मिणी कांता विश्वव्यापका. विजयजनका कंसांतका. निज भक्ताची तुझं सका. वैकुंठ नायका नसेची. आणि त्या रसिक मोराने सांगितलं, जय जय असणाऱ्या भगवंता, भक्ताला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे, भक्ताला सांभाळणार तुमच्याशिवाय कोण आहे, असं रसिक मोरार बोलू लागला. नससी कोणी ठाई ऐसा ठावानु मात्र नाही. जे आकाश व्यापक पाही परिमलिन नाही सर्वथा. आणि रसिक मोराराने सांगितलं, देवा तू कुठं नाही अशी जागा दाखव. कुठे तू नाहीये, सगळ्या ठिकाणी सर्वत्र आहे. विश्वव्यापक ब्रह्मांड नायक तू आहे.
सगळे आकाश अंतराळ पृथ्वी व्यापून तू आहे असं सांगू लागले. की चंदन आणि हिंगण या काठी पेटली आक्रशान, सुगंध दुर्गंध दुहित जाण असे समान सारखाची. चंदनाचं झाड असो किंवा बाकीच्या खैरा बाबळेचं झाड असू द्या, दोन्ही एकत्र करून जाळलं तर दुर्गंधीमध्ये सुद्धा तू आहे आणि त्याच्या सुगंधामध्ये सुद्धा तू आहे, म्हणजे सर्वत्र व्यापक आहे तू असं रसिक भजन करू लागले. देवी दुर्जन सज्जन दोघ जण यात सारी का तू जग जीवन, तूच विश्वरूप माझे नमन निज प्रीतीने येत असे. आणि तूच आहे, तो दुर्जनामध्ये सुद्धा तूच आहे आणि सज्जनामध्ये सुद्धा तूच आहे, त्याच्यामुळे विश्व व्यापून भरलेला तू आहे. अशा पद्धतीचं भजन रसिक मुराद करू लागला. आयशा परी स्वानंद भरित श्रीहरीचे गुण वर्णित, नगरवासी लोक समजत कौतुक पाहती निज तुझी. आणि अशा पद्धतीनं रसिक मुराद देवाचं भजन करत 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 त्या दुष्ट माणसाच्या घराच्या राजवाड्याच्या दिशेने निघाला. गावातली लोक लांब उभं राहून ते होणारे कौतुक पाहू लागले. उन्मत्त वारण पिढीतुनी पुढे येत असे त्वरे करुणी, ग्रामीचे लोक दिसती नयनी उमजले मनी आपुल्या. आणि ती असणारे उन्मत हत्ती 2-4 आणले होते, तर हत्ती एकच होता, उन्मत होता माजलेला. आणि तो हत्ती त्या रसिक मुरादाच्या समोरून येत होता. हे गावातल्या लोकांनी पाहिलं, काय झालं रसिक मुरारासी प्रीती कानी येऊन हळूच सांगती, की दुर्जनाने तुम्हावरी धरुणी कुमती पाठविला हत्ती मारावया. आणि काही सज्जन लोक गावातली होती, त्यांनी रसिक मुराराच्या जवळ आले आणि कानात सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही ज्याला भेटायला चाललाय त्याच माणसानं तुम्हाला मारायलाही माजलेला हत्ती पाठवला आहे. अशा प्रकारे सांगू लागले. आईचे सांगता तयासी काही बहीण वाटे मानसी, म्हणे नश्वर रक्षिता यासी काळग्रासी अंत समयी. आणि मग रसिक मुराराने विचार केला, म्हणले हे बघा मरण आज नाही तर उद्या आहे, आज नाही मिळलं तर उद्या मरणारच. म्हणणं काय अमर होणार आहे का? कवा ना कवा मरण देहाला येणार आहे. उपजल्या पिंडा मरण सांगते, जन्मले की मरण आहे, त्याच्यामुळे मरणाची भीती त्यांच्या मनामध्ये नव्हती. ते सद्गुरु कारणी लाविता जाण, तत्काळ पळती सकळ विघ्न, आईचे बोलून या वचन पुढे गमन करीत असे. रसिक मुराराने सांगितलं जीवन आहे आणि जीवन आम्ही सद्गुरूला अर्पण केलंय. मग सद्गुरूच्या कामासाठी जरी देह अर्पण झाला, देह गेला तरी काय अडचण आहे, गुरुच्या कामासाठी आहे. म्हणून तो असणारा रसिक मुरार तसंच हत्तीच्या समोर निघाला. पुढे उन्मत्त वारण सन्मुख येता देखील दुर्ण, शिष्य संप्रदाय तया कारण बोलले वचन ते ऐका. आणि मग तो माजलेला हत्ती समोरून येत होता, अगदी जवळ हत्ती आला. त्यावेळेस शिष्य घाबरले, बादल्या रसिक मुराराचे शिष्य घाबरले आणि रसिक मुराराच्या कानामध्ये काय सांगतात ऐका. सन्मुख येतो काळ आता येतो काढावा फळ, नाही तरी आम्ही सकळ जीवेत काळ जाऊ की. आणि त्यावेळेस शिष्याने सांगितलं, हे बघा म्हणले पुढं काळ आहे आणि काळ आपल्याला माहित आहे, म्हणजे हत्ती मारायला येतो ही माहित आहे आपल्याला, विनाकारण त्याच्याकडे जायचं का? एक सांगतो आठवलं म्हणून, विष खाती याचे पंगती, जो पैसे तो मरणार्थी, दरिता पाप्याची संगती, अधोगती पावाल. कोण सांगते कोणाला? मध्ये विभीषणजी राजा रावणाला सांगते, ही बाकीचं जी सैन्य आहे ना, ही विष खाणाराचा याच्या संगतीला बसू नको, म्हणजे यांच्या नादाला लागू नको. आणि विष खाणाऱ्याच्या पंक्तीला जो बसणार आहे तो मरण्यासाठीच बसलेला आहे. शिष्य सांगताय समोरनं हत्ती येणारा दिसतोय, म्हणजे आपल्याला माहित आहे पुढे काळ आलाय, तरी त्या रस्त्याला जाणं हे अधोगतीचं लक्षण आहे, मूर्खपणाचं आहे. तुम्ही माघारी चला पळा, नाहीतर आपण सगळीच मरू, असं शिष्य रसिक मुराराला तया प्रती काय बोलले वचन युक्ती, सद्गुरु उपदेश तुम्ही निश्चिती घेतला प्रीतीने निधनिष्ठे. आणि रसिक मुरार त्या शिष्याला सांगू लागले, आपल्या गुरुची आज्ञा आहे,
गुरुचा उपदेश आहे आणि गुरुचा उपदेश जर तुम्ही अंतःकरणापासून ऐकला असेल तर गपचिप चला, काही होणार नाही. आता निज देहाचा लोभ धरुनी जाऊ म्हणता येथोनी, तरी आधीच का तुळसी गळा बांधुनी व्यर्थ गोवनी पडावे. अरे बाबा, आता तुम्ही देहाचा लोभ करताय. आता तुम्हाला देहाची भीती वाटायले आणि देहाची भीती तुम्हाला वाटत असते तर कशाला एवढ्या एवढ्या मोठ्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या, तुळशीच्या माळा कशाला गळ्यामध्ये घातल्या? तुळशीची माळ घातली म्हणजे त्याला देहाचा लोभ नसतो, कुठल्याच प्रकारची भीती नसते. ही शरीर नाशिवंत आहे, त्याच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. माळ करायच्या आधी कळत नव्हतं का तुम्हाला? आता तुम्हाला देहाचा लोभ कशामुळे झाला असं तो रसिक मुरार शिष्याला बोलू लागला. ऐसे वचन ऐकून कानी माळा काढिल्या त्या सकळानी, सद्गुरु म्हणती तयक्षणी तुम्हापासून सुटलो मी. आणि असं उपदेश केल्यावर त्या शिष्य लोकांनी जेवढ्या गळ्यात माळा घातल्या होत्या काढून दिल्या. जाऊ द्या म्हणले, वाचलं तर परत घालता येतील माळा. माळा कुठे पडून चालले? त्यांनी सांगितलं, हे बघा गुरुवार हे तुमची माळ तुम्हाला, पण आम्हाला नको म्हणले. माळा काढून दिल्या त्या रसिक मुराराकडे आणि सगळे शिष्य पळून गेले. अशा प्रकारे सांगितलं. आईचे वचन बोलून देख तत्काळ पळाले सकळीक, रसिक मुरार एकटा एक राहिला निष्ठंक त्या ठाई. ही त्याचं अनेक शिष्य होते महाराज बरोबरीला आणलेले. सगळ्यांनी माळा त्यांना काढून दिल्या. त्या गुरुला तुम्हीच घातल्या होत्या ना, हे तुम्हालाच धरा म्हणले, आम्हाला नकोच. मग सगळ्यांनी माळा काढून त्या रसिक मुराराकडे दिल्या आणि सगळे तिथून पळून गेले. रसिक मुरार एकटा त्या हातीच्या समोर काय होतं ऐका. देवी उष्ण काळ येता जाण मेघ टाकून देते गगन, ती ग्रीष्म काळाचे होतागमन सरिता संपूर्ण होटती. ती परचक्रे वेळीचा नृपवर देह लोभी पळून जाती सत्वर. ती विषम काळ पडता साचार गांबिका चार सांडिती, ना तरी वार्धक्य दशा येता जाण इंद्रिय सांडिती विषय ध्यान. ती ग्रहस्थ पीडिता दैदी करून त्यागी ती पिशून तयासी, ना तरी वार्धक्य दशा येता जाण इंद्रिय सांडिती विषय ध्यान. ती ग्रहस्थ पीडिता दरिद्री करून त्यागी ती पिशून तयासी. आणि मग ज्या वेळेस म्हातारपण येतं, म्हातारपणामध्ये कसं असतं, सगळी इंद्रिय जी आहेत ती इंद्रियाला विषयाची वासना राहत नाही. म्हणजे तरुणपणामध्ये विषयाची वासना असणं ती म्हातारपणामध्ये राहत नाही. सगळ्या वासना इंद्रिय सोडून देतात. तशा पद्धतीनं ती जसं सोडून जातात तसं, किंवा ग्रहस्थ गरिबी आल्यावर ग्रहस्थ सुद्धा कंटाळतो, तशा पद्धतीने ती शिष्य लोक रसिक मुराराला सोडून पळाले असं सांगतात. भिक्षा मागता शंकराचारी तो काचरस आला हातावरी, शिष्य पळून का गेले झडकरी तैसी परी झाली की. नगरवासी लोक समस्त आवडे दुरुनी कौतुक पाहत, म्हणती ग्रामीचा अधिकारी उन्मत्त मारितो व्यर्थ या लागी. आणि गावातले लोक कोणानं पाहत होती महाराज. पण कसं असतं, राजाचा आदर असलं तर प्रजा काय करणार? राजाच एवढा दुर्बुद्धीचा आहे म्हणल्यावर लोक काय करणार? लोक कितीही चांगले असू दे हो, पण लोकांना सांभाळणारच वाईट प्रवृत्तीनं वागायला. लोक पाहू लागली म्हणले ही अधर्मी आहे, दुष्ट आहे, खड आहे. महाराजाला मारून त्याला काय भेटणार आहे? विनाकारण हे असणाऱ्या रसिक मुराला मारण्याचा प्रयत्न हा करतोय असं लोक बोलू लागले. रसिक मुरार प्रेम करून करीत असे श्रीहरीचे भजन, शिष्य संप्रदाय टाकून पाती दूर ते जवा. आणि मग रसिक मुरार एकटा भगवंताचं भजन करत बसला होता. ही जी पळून गेलेली होती शिष्य लोक लांब गेली गावाच्या बाहेर. लांब जाऊन त्या रसिक मुराराचं काय होतंय आड बाजूला लपून बघू लागले. पैलवान उन्मत्त कुमती त्यांनी लुटून फेलेला हाती, याचा भाव सर्वभूती असे श्रीपती व्यापक तो. आणि त्या पैलवानानं हाती ढकलून दिला. हातीला त्या रसिक मुराराच्या दिशेनं पाठवलं. पण रसिक मुराराचा भाव कसा होता? सगळीकडे भगवंत असा होता. पूर्ण हाती जरी आला तरी त्याच्याही हृदयामध्ये भगवंत आहे असा भाव रसिक मुराराचा होता. आईशी ज्याची स्थिती पाये त्याशी कदापि नव्हे ज्या पाय, वारण येऊन यालवला हे धरी पाय तयाचे. आणि मग रसिक मुराराचा भाव होता त्या हातीमध्ये सुद्धा त्याला भगवंत दिसला.
आणि असं ज्याचा भाव आहे त्याला कुठलंच संकट येत नाही. मक्त झालेला हत्ती सुद्धा आला, पळत पळत आला आणि त्या रसिक मुराराच्या पायावरती त्याचं दर्शन घेतलं. तामस गुणी उन्मत्त वारण त्याने केले साष्टांग नमन आईचे कौतुक देखून आश्चर्य मनी करीत हाती. एवढा माजलेला मत्त झालेला हत्ती तो असणारा आला आणि त्या रसिक मुराराचं दर्शन घेतलं. सगळे लोकांनी पाहिलं, आश्चर्य वाटलं. मनती गजाती उन्मत्त जीव मारी तो असंख्यात आणि मुरार स्वामीची दंडवत घालितो अद्भुत नवले. लोकांनी विचार केला ही मत्त झालेला हत्ती आहे, अनेक लोक मारतो, एका गावामध्ये एवढा बलवान हत्ती आहे आणि आज रसिक मुराराच्या पायावरती त्यानं लोटांगण घातलं असं सांगतात. सकळ शिष्यानी टाकिल्या माळा तितक्याही निज करे केल्या गोळा एके ठाई करून सकळा घातल्या गळा वारणाच्या. आणि त्या रसिक मुराराने काय केलं महाराज, ही शिष्य मंडळी माळा देऊन पळाले होते. त्या सगळ्या शिष्याच्या माळा त्यानं गोळा केल्या रसिक मुरारानं आणि त्या सगळ्या माळा हत्तीच्या गळ्यामध्ये घातल्या. रामकृष्ण नारायण उपदेश दिला त्याच कारण मन टाकून उन्मत्तपण संत सेवन करावे. आणि त्या हत्तीला उपदेश केला, रामकृष्ण मंत्र दिला, हत्तीला माळकरी बनवलं त्यानं आणि सांगितलं आजपासून कोण्याही जीवाचा दगड मत्सर आजपासून कुण्याच जीवाला मारायचं नाही, माळकरी झालाय तो हत्ती. अशा प्रकारचा उपदेश त्या हत्तीला रसिक मुरार करू लागले. माया वाचा मन भक्ताशी घाली आचरण मग गेलेलाही प्राण गुरु आज्ञा नवलंग गेल्याही प्राण गुरु आज्ञा उल्लंघावी. आणि मग त्यावेळेस काया वाचा आणि मनापासून जर सद्गुरूला शरण गेला तर त्या गुरुचं वचन परत उल्लंघन करायचं नाही. जीव जायची वेळ जरी आली तरी गुरुचं वचन मोडायचं नाही असं सांगतात. आईचे सांगतात या प्रती वारणे सात्विक धरली वृत्ती इजारदार आधी सत्वरगती सेवक सांगती कौतुक. आणि मग अशा प्रकारचा उपदेश रसिक मुरारानं हत्तीला केला. त्या हत्तीनं सात्विकपणा धरला, त्यानं सगळं सोडून दिलं आणि ही जी वार्ता होती घडलेला प्रकार गुप्तचरांनी त्या दुष्ट माणसाला जाऊन सांगितलं. मनती गज पाठविला मारावयासे त्याने दंडवत घातले तयासे वृत्तांत ऐकून मानसी आश्चर्य तयासी ही वाटले. आणि त्या लोकांनी सांगितलं म्हणले रसिक मुराराला मारायला हत्ती पाठवला होता, मग ते बाजून पाठवला होता आणि त्या हत्तीला त्यांना लोटांगण घातलं, त्या हत्तीला त्यांनी माळकरी केले. ऐकून त्या असणाऱ्या दुष्ट व्यक्तीला आश्चर्य वाटलं. सिद्धी अनुताप धरुनिया चालत आला तया ठाया मने अद्भुत महिमाने दुनिया छळण वायानी केले. त्याला बी आता एवढं पराक्रम दाखवल्यावर चमत्कार दाखवल्यावर मग त्याला नमस्कार करायला अडचण नाही म्हणले. चला मग सगळं सोडून दिला, दुष्ट वृत्ती सोडून दिली आणि स्वतः असणारा तो दुष्ट व्यक्ती रसिक मुराराच्या जवळ आला. तुम्ही वैष्णव भक्त निश्चित म्हणून घातले दंडवत काय अपेक्षित तुमच्या चित्ताची आज्ञा त्वरित मद करावी. आणि तोच असणारा माणूस ज्यानं हत्तीला मारायला पाठवलं होतं तोच रसिक मुराराच्या जवळ आला, त्यांच्या पाया पडला आणि सांगितलं तुम्ही वैष्णव भक्त आहे, मग एवढ्या लांब कोणत्या कामासाठी आलात आम्हाला सांगा. रसिक मुरार म्हणे यावरी आणि काहीच्या नाही अंतरी श्री गुरुवचन वंदन श्री पूजेचे ग्राम सोडवावे. आणि रसिक मुरारांनी सांगितलं हे बघा म्हणले जास्त आम्हाला अपेक्षा नाहीये. एका राजानं आमच्या गुरुला 4 गावं पूजेसाठी दिलेली होती आणि तुम्ही ती हिरावून आणली. एवढीच पूजेसाठी जी गावं होती तेवढी गावं मागायला आलो, बाकी आम्हाला काही नको. रसिक मुरार बोलू लागला. आणि उपदेश केला वारणाते पुरी सोडून द्यावा माते ग्रामाधिकारी अवश्य म्हणत माऊली दंडवत घातले. आणि रसिक मुराराने सांगितलं तेवढे 4 गावं आम्हाला द्या. आणि जो हत्ती होता तो आता आमच्या बाजून आलाय, आमच्या पार्टीत आलाय हत्ती. आता तो हत्ती मांसाहार करणार माळकरी झालाय आता ते हत्ती, त्यामुळे तो हत्ती सुद्धा आम्हाला द्या. असं ऐकल्याबरोबर त्यानं परत त्या रसिकाला दंडवत घातला. घेतली लिहून सनदापत्रे सवे वारण घेतला त्वरित श्री गुरुपाशी कीर्तन करीत साधुनी काय अर्थ पातला. आणि मग अशा प्रकारे असणारा रसिक मुरारानं तो हत्ती बरोबर घेतला
4 गावाची काही नाव त्या दुष्ट माणसानं स्वतःच्या नावावर केली होती, ती परत तयार नावाच्या नावावरती केली. एक पत्र घेतलं आणि भजन करत निघाला. पशु याती हस्ती उन्मत्त तोही झाला ज्ञानवंत हे देखोनी आश्चर्य मनात लोक समस्त करीत हाती. तुम्ही मगा वाचली होती पण आता कळाली. पशुजातीमध्ये जन्मलेला तो हत्ती आहे. पशुमध्ये जन्मलेला आहे पण तरी सुद्धा त्याला सात्विक भाव निर्माण झाला. म्हणजे संगत महत्वाची असते. एक 2 मिनिटं रसिक मुरादाच्या संगतीमध्ये आला, मस्त हसते तरी तो भजन करू लागला. भजनामध्ये तुम्ही नसला म्हणजे कोणत्याही जातीमध्ये कोणत्याही योनीमध्ये जन्म द्या, संतांची संगत जर घडली रेडा सुद्धा वेद बोलू शकतो महाराज. हे संतांच्या संगतीचं महत्व आहे असं सांगतात. वारणासी झाले पूर्ण ज्ञान तो रात्री ऐके हरी कीर्तन दिवसा सारण्यात जाऊन इंधने जेवून येत असे. आणि त्या असणाऱ्या हत्तीला रसिक मुरादाचा उपदेश झाला. रात्री तो कीर्तन ऐकायचा महाराजांचा आणि दिवसा जाऊन बनवण्यासाठी काही इंधन अरण्यामधनं आणत होता असं सांगतात. वैष्णवासी देवा वया सकळी नित्य पाहिजेत पत्रावळी अरण्यात जाऊन त्यावेळी पाणी तत्काळ आणि तसे. आणि तो हत्ती काय करायचा महाराज, त्या आश्रमामध्ये साधू संतांना जेवायला पत्रावळी लागायच्या म्हणून तो हत्ती जायचा अरण्यामध्ये आणि पानं घेऊन यायचा. पानं आणल्यावर त्याचं पत्रवाळे बनवायच्या असं सांगतात. उद्दिष्ट पात्रे देती टाकून ती प्रीतीने भक्षितो वारण त्याज वाचोनी पदार्थान न भक्षित सर्वताही. आणि तो हत्ती काय करायचा, साधू संतांची जेवलेले होते त्यांचं उच्चिष्ट जे राहिले होतं उष्ट पत्रावळीमध्ये तेवढंच खायचं महाराज. तेवढं खाऊन तो असणारा जगत होता, बाकी काही भक्षण करत नव्हता असं सांगतात. ठाकूर द्वारी श्री भागवत नित्य वाची वैष्णव भक्त श्रवण करिता नित्य नित्य वैराग्य भक्त अद्भुत मानसी. आणि त्या असणाऱ्या तिथं त्या आश्रमामध्ये भागवत कथेचं वर्णन होत होतं, पुराण श्रवण कथेचं वर्णन होत होतं आणि त्यानं तो ऐकत होता हत्ती. त्याच्यामुळे त्या हत्तीच्या अंगामध्ये वैराग्य ठासून पडलं असं सांगतात. मने पशु याती ताती उन्मत्त वारण देह लाधला येत कृपा करिता सद्गुरुनाथ संत समागम लाधला. आणि पुन्हा त्या हत्तीने विचार केला आपला जन्म कुठं आहे, पशुयोनीमध्ये आपला जन्म आहे पण सद्गुरूची कृपा लागली आणि रोज भजन कीर्तन ऐकायला मिळालं असा विचार तो हत्ती करू लागला. पूर्वजन्मीचे होते सुकृत ते फळाशी आले त्वरित ऐसे वारण स्वमनात नित्य कल्पितो निजावडी. आणि तो हत्ती मनामध्ये विचार करू लागला माझं पूर्वजन्माचं काहीतरी सुकृत आहे, पुण्य आहे आणि म्हणून मला इथं या ठिकाणी रोज पूजा ऐकायला भेटते. रोज ऐकायला पूजा आपल्याला पाहिलं मागच्या जन्मीचं काहीतरी असल्याशिवाय आहे का, रोज वेगळ्या संतांची कथा आहे. मग ही ऐकायला भेटतं याचा अर्थ आमचं पाठीमागचं काहीतरी शिल्लक आहे, सुकृत जमा आहे म्हणून आम्हाला ऐकायला भेटायला असा विचार हत्ती मनामध्ये करू लागला. आईचे बहुत दिवस लोटता तुळशी मोरार चालिले तीर्था आनंद झाला वैष्णव भक्ता उल्हास रे मानसी. आणि असं अनेक दिवस घडल्यानंतर एक दिवस रसिक मुरार तीर्थाटनाला तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी निघाले. हे ऐकून शिष्यांना आनंद झाला. काय म्हणतात ऐका. समागमे तो घेऊन गज तीर्थाची चालिले वैष्णव राज वस्त्र पात्र सकळ ओझ घाली ती सहज त्यावरी. आणि मग त्या हत्तीला बरोबर घेतलं वैष्णवांनी. रसिक मुरारा बरोबर अनेक वैष्णव होते आणि त्यांनी त्या हत्तीला सोबत घेतलं आणि आपलं जे काही ओझ होतं कपडा पिशव्या बॅगा त्या सगळं त्या हत्तीच्या अंगावरती ठेवल्या आणि तीर्थयात्रा करायला निघाले. वाटेशी कोणी तस्कर मिळून विष्णू भक्तांचे करीती छळण तेव्हा क्रोध होऊन वारण टाकी मारून त्या लागी. आणि तीर्थयात्रेला जात असताना कोणी चोर येत असतात महाराज. यात्रेमध्ये चोर भरपूर असतात, गपचूप खिशातले पैसे काढून घेतात, कळत नाही. आणि कुणी असा चोर जर आला रस्त्यामध्ये तर तो हत्ती रागाने त्यांना मारून टाकत होता. म्हणजे दुष्ट प्रवृत्तीला तो शिक्षा करत होता असं सांगतात. मुखी जपे जो राम नाम जान कंठी असे तुळशी भूषण याची रहित जवळ कोण येऊन देईत सर्वथा. आणि ज्याच्या मुखामध्ये रामाचं नाव आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुणाला जवळच येऊ देत नव्हता.
मुखामध्ये रामनाम आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, तरच जवळ येऊ देत होता. याच्या व्यतिरिक्त जर कोणी आलं तर डायरेक्ट मारून टाकीत होतं. अशा प्रकारचं काम तो हत्ती करत होता. आईसा अनुताप धरुणी चित्तात द्रष्टीची तीर्थे देखील बहुत मग कुरुक्षेत्री यावया त्वरित धरिला येतो बहुतानी. आणि मग अशा प्रकारे अनेक तीर्थ त्यांनी पाहिली. त्या हत्ती बरोबर सगळी तीर्थ पाहिली. तीर्थ पाहिल्यावर सगळ्यांनी रसिक मोरारांना सांगितलं, म्हणले जगामध्ये महाभारताचं युद्ध जिथं झालंय हे कुरुक्षेत्र आम्हाला पाहायचंय आणि त्या कुरुक्षेत्रावरती चला असं सर्वजण सांगू लागले. पंथक्रमिता सत्वरगती वाटेशी लागली अरुणावती तेथे उभा करून हत्ती केले संती वास्तव्य. आणि मग त्या कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाल्यावर एक अरुणावती नावाचे तीर्थक्षेत्र लागलं. तिथं वस्ती केली. सर्वजण तिथं थांबले. काय झालं? ती रात्री रात्र राहावे तेथ ऐसा समजतानी धरिला येत तो अविंद राजा ती उन्मत्त करा वृत्तांत तयासी. आणि मग त्या असणाऱ्या कोणतं तीर्थ होतं ते? अरुणावती तिथं मुक्काम करावा, तेवढी रात्र तिथं काढावी असं सर्वांनी विचार केला आणि त्या मुक्कामाच्या नियोजनानुसार थांबले. आणि त्याच तिथं एक अविंद राजा होता आणि त्याला ती वर्तमान कळलं. आता ही राजा काय करतो ऐका. सांगती जाऊन त्वरित बैरागी उतरणे नगरात त्यांनी वारण उन्मत्त बहुत आहे संगती घेतलेला. आणि त्या असणाऱ्या दूतांनी त्या अविंद राजाला सांगितलं, म्हणजे कोणीतरी महाराज लोक कुठनं तरी आले आपल्या गावामध्ये आणि त्यांच्या बरोबर एक हत्ती आहे, हत्ती घेऊन फिरायला लागले संघ. अशा प्रकारे निरोप त्या राजाला कळला. त्याचे उत्तम ठाणमान आपल्या राज्याशी होईल भूषण तरी आपण बलात्कार करून घ्यावा मागून त्या पाशी. आणि त्या गुप्तहेरांनी राजाला सांगितलं, म्हणले हे बघा त्यांच्या पाशी हत्ती आहे, चांगला डौलदार हत्ती आहे आणि त्या बैराग्याला हत्ती कशाला लागते हो? महाराज लोकांना काय हत्तीचं काम आहे? आपण राजे आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या राजवाड्याला शोभा येईल त्या हत्तीमुळं. त्यामुळं बळजबरी ना तो हत्ती त्यांच्याकडून हिरावून घ्या असं गुप्तचर त्या राजाला सांगतात. आईचे दूतांनी सांगता विलास पडला त्या नृपणाता म्हणे राजभूषण कास या व्रता त्या हत्तीता पाहिजे. आणि मग लगेचच त्या दूतांनी सांगितल्यावर विचार केला त्या अविंद राजानं, म्हणले बैराग्याला हत्ती कशाला लागते? ते राजाचं भूषण आहे. हत्ती म्हणजे राजाचं आभूषण आहे आणि ते राजवाड्यामध्येच पाहिजे अशा प्रकारचा विचार करू लागला. दूताची आज्ञा केली त्वरिते गजे हिरावून या नावा येथे बैरागी जरी न देती तू माती तरी शिक्षा तया ते करावी. आणि त्या राजानं दूतांना आज्ञा केली, म्हणले जावा त्या बैराग्याकडे त्या साधू महाराजाकडे जावा आणि त्यांच्याकडे कोणता हाती आहे तो घेऊन या. जर त्यांनी सहज हाती दिला नाही तर त्यांना दंड करा, शिक्षा करा, पण त्या हातीला आणा असं सांगतात. आई कोणी दुर्बुद्धीचे वचन पायी गधावले त्वरे करुण वैष्णव मेळी तो वारण स्वस्त मन वैसला असे. आणि मग अशा प्रकारे त्यांना लगेचच आज्ञा मिळाले. बरोबर त्या राजाचा आज्ञा घेतली. बरोबर निघाले 4-5 लोक निघाले आणि वैष्णवाच्या संगतीमध्ये हरिदासाच्या मेळामध्ये तो हत्ती बसला होता. काय झालं? संतासी सेवक बोलते राजाने पाठविल्या माप्रती की तू माझवळी आहे हत्ती त्यावरी प्रीती बैसली. आणि हे जे काही सेवक राजाचे आले होते त्या सेवकांनी त्या संतांना सांगितलं, मुरार स्वामीला म्हणले हे बघा आमच्या राजाला तुमच्या बसला हत्ती आवडलाय आणि त्याला तो पाहिजे आणि हत्ती न्यायला आम्ही आलोय असं सांगतात. हा मासे दिलेला पाहिजे सत्वर ना तरी नेऊ बलात्कारे ऐकून दुर्बुद्धीचे उत्तर वैष्णव थोर चिंता होते. आणि त्या सेवकांनी सांगितलं हे बघा ही हत्ती आमच्या राजाला आवडला त्याच्यामुळे तुम्ही जर सहज दिला तर आम्ही नेऊ, जर नाही दिला तर बळजबरीने तुम्हाला शिक्षा करून दंड करून मारून आम्ही हत्ती घेऊन जाऊ असं सेवक बोलू लागले. एकमेका ते उत्तर बोलती उन्मत्त राजा विंद कुमती यासी सांगता धर्मनीती तरी तो कल्पांती ऐके. आता ती संत मंडळी या पक्षामध्ये चर्चा करू लागले. म्हणले काय करावं? ही अविंद राजा आहे, ह्याला काय पुतीशी काही घेणं देणं नाही, हे कोणाचंच ऐकणार नाही.
आपण जर त्याला ज्ञान सांगायला गेलो तर तो ऐकणार नाही. मग काय करावं विचार करू लागले. पिंजऱ्यात घालून काग पडविता तो कृष्ण नाम न म्हणेची सर्वता कृपणासी द्रव्य मागता तरी शब्द वृथा जाईल. एखाद्या कावळ्याला पिंजरामध्ये बळजबरीनं अडकवलं आणि त्याला जर देवाचं नाव घ्यायला लागलं तर तो घेईल का? कृपण व्यक्ती आहे आणि त्याला जर धनसंपत्ती दानासाठी पट्टी मागितली वडगळी मागितली तर तू देईल का? तशा पद्धतीने आपण जर गेलो तर तो ऐकणार नाही असं सांगतो. शेराशी पाणी घाली तपाई अमृत फळ कदा न पिये कास कसा वासी मोहे वचाटी तगाये लक्षीर गाय तिजलागी तुलसी महात्म्य ऐकोनी कानी बोकडाशी दया न उपजे मनी मध्य पियासी ब्रह्मज्ञानी देखता नैनी कंटाळे बोलकारा वादे कोणी पायी त्याची ससाना रक्षीर काय जळावी न मत्स्य तळमळताये तरी करुणा नये बकाशी देव्या भक्तासी सांगता धर्मनीती तरी त्याशी कदापि न रुचेती ऐसा विचार करून संती उत्तर देती दुतासी. आणि मग विचार केला संत लोकांनी राजाला आपण नियम सांगायचे नाही तो आपला ऐकणार नाही. मग त्यांनी आपापसामध्ये चर्चा केली आणि त्या राजाच्या सेवकाला काय उत्तर देतात ऐका. मनते विष्णू भक्ता विन वारण कोणाशी धरून दीच जाण तुम्ही स्पर्शिता पाया लागून टाकील मारून क्षण मात्रे. आणि त्या संतांनी त्या सेवकाला सांगितलं म्हणले तुम्ही काय करा त्या राजाला जाऊन सांगा असं की हाती जो आहे विष्णू भक्त शिवाय कोणाला स्पर्श करू देत नाही आणि जर बळजबरीने धरायला गेलो तर हाती मारतय अंगावर येत आहे असं राजाला सांगा असं संत लोक सांगू लागले. आईसे बोलता वैष्णव भक्त धरू पाहती ते राजदूत गजन आटोपेची निश्चित मारू पाहतो निज क्रोधे. आणि संतांनी सांगितलं होतं की बाबा हाती बघा तुम्हाला जमलं तर घेऊन जावा म्हणजे बळजबरीला. मग ही सेवक गेले राजदूत आणि त्या हातीला पकडाय गेले. आता हाती ऐकणार आहे का? हाती ऐकत असतो का माणसाला? काय होत राजापाशी जाऊन सकळ सांगती ते वर्तमान म्हणते विष्णू भक्त वाचून न आकडे वारण कोणाशी. आणि मग ते असणारे सेवक गेले राजवाड्यामध्ये राजाला सांगितलं म्हणजे आम्ही हातीला धरायचा प्रयत्न केला पण विष्णू भक्ताशिवाय त्या संत महात्म्याशिवाय तो हाती कोणाला ऐकत नाहीये असं सांगतं. वचन ऐकोन नृपणात माहुताशी सांगते सेवयुक्त तू वैष्णव वेश धरून निश्चित जाई त्वरित त्यापाशी. आणि लगेचच असणाऱ्या राजानं ऐकलं असं आहे का म्हणलं ते महाराजालाच ऐकत का? बर लगेच त्यांच्यातला एक मालकरी तयार केला राजानं. एक सेवक लगेचच त्याला विष्णुदासाचा अवतार धारण करायला वेश धारण केला. जा त्यांच्यामध्ये काय होतं ऐका. अवश्य म्हणून ते वेळा कंठी घातल्या तुळशी माळा लावणी गोपी चंद्र टिळा कृष्ण गोपाळा जपत असे. आणि मग त्या माहुताला सांगितलं होतं की महाळकऱ्याचा महाराजाचा वेश धर आणि रोजचा महाराज नवीन आलेला महाराज बोलतो येतो. रोजचा महाराज त्यांना कळत नाही का आज नवीन कोण आलेला हात तिला कळत नाही का? मग त्यानं काय केलं अनेक माळा हातामध्ये घातल्या तुळशी माळा घातल्या मुखामध्ये देवाचं नाव घेतलं निघाला. यात्रेकऱ्यासी लुटावयासी मार्गी मैंद होती तापसी कामरगासी पाश घालावयासी कोरी कीर्तनासी वैसती. आणि यात्रेमध्ये असतं महाराज ही चोर लोक यात्रेमध्ये महाराजाचा वेश घेऊन जाते. यात्रेला आलेले सगळे महाराज लोक नसतात. चोरी करायला काही महाराज लोक आलेले असतात. तशा पद्धतीनं त्याने वेश धारण केला त्या हातीला न्यायचं म्हणून काय होत ना तरी करावया उदर पोषण बहुरूपी घेती संन्यास ग्रहण मत्स्य धरावया कारण मांडती ध्यान बक जैसे तैसा परी तो उन्मत्त कप्य झाला विष्णू भक्त वारणापाशी जाऊन त्वरित मुखी जपतो कृष्ण नाम. आणि अशा प्रकारे त्या माहुतानं वारकऱ्याचा साधू संतांचा वेश धारण केला आणि त्या हत्तीच्या कानाजवळ गेला आणि त्याच्या कानामध्ये भगवंताचं भजन करू लागला. वारणापाशी येऊन या धरू पाहता लवलाया अंतर्यामी कळले तया की कपटे काया पालटली. आणि मग ते असणाऱ्या हत्तीला जवळ गेला. जवळ गेल्यावर त्याच्या कानात भगवंताचं भजन केलं त्याला धरायला लागला. पण हत्तीच्या लक्षामध्ये आलं सात्विक भाव होता वैरागी निर्माण झाला होता हातीला.
त्यामुळे ते हत्तीच्या लक्षात आलं. काय झालं? वरी मुखी नाम जपतो पायी म्हणून उपाय नचले काही वारणे शांती धरिता ते समयी कपटे लावलाई आकळीतो. आणि मग हत्तीच्या लक्षामध्ये आलं हे रोजचा महाराज नाही, अचानक आलेला आहे. हे डुप्लिकेट आहे, ते हत्तीच्या लक्षात आलं, पण मुखात देवाचं नाव आहे, त्यामुळे हत्तीनं मारलं नाही त्याला. बघा, पुतीला येणाऱ्याला केसाला धक्का लागत नाही. त्याने विचार केला ही वाईट आहे प्रवृत्ती, म्हणजे दुष्ट आहे, पण मुखामध्ये देवाचं भजन आहे. आणि हत्ती शांत बसलाय तर या हत्तीला धरण्याचा प्रयत्न करू लागला. राजद्वारी नेता जाण हत्तीचे उद्विग्न झाले मना मने संत सेवाज पासून मज कारणे अंतरली. कसं आणलं बघा त्यानं माहुतानं साधूचा वेश घेतला आणि हत्तीच्या जवळ गेला. हत्तीला वळीत आणलं, पण हत्तीनं त्याला काही केलं नाही. का? मुखात देवाचं नाव होतं, मुखामध्ये भजन होतं, म्हणून हत्तीनं त्याला मारलं नाही. हत्तीला वळीत 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 त्यानं राजवाड्यामध्ये आणलं. तेव्हा हत्तीला कळलं आजपासून देवाचं पोथी पुराण बंद झालं. आई बांधिता नेहून खाई कणात वाचून सप्त दिवस लुटता जाण वैकुंठ भुवन पावला. आणि अशा प्रकारे त्या राजवाड्यामध्ये त्याला फळच बांधलं, पण तो काही खात नव्हता. आस लागलेली होती संतांच्या भजनाची. 7 दिवस उपाशी राहिला आणि 7 दिवसानं तो हत्ती मरून वैकुंठाला गेला. जीवनाशी जाता अकस्मात देह ठेवीला गंगेत हरी स्वरूपी धरून येत सायुज्य मुक्ती पावला. आणि अशा प्रकारचा तो असणारा हत्ती अखंडित संतांची सेवा केलेली होती, देवाचं नाव मुखामध्ये होतं, म्हणून तो मृत्यूनंतर वैकुंठाला गेला असं सांगतात. धरिता साधूंचा समागम पशु उतरला न लागता क्षण मग मनुष्याशी लागावया सद्गुण नवल कोण तयाचे. अहो, संतांची संगत धरल्यावर हत्तीचा उद्धार झाला. ऐकलंय ना आपण आता? हत्ती उद्धार होऊ शकतो, हत्तीचा उद्धार होऊ शकतो. मग माणसाला झालंय काय? का लोक पुतीला येत नाही? कळत नाही का? लोकांच्या लक्षात येत नाही का? हत्तीचा उद्धार पुतीला आल्यावर होतो. आपण ऐकली का? माणसाचा होत नाही का? मग माणसं का भगवंताचे भजन करत नाहीत? का भगवंताच्या भक्तीला लागत नाहीत? मैलागिरी होत्या सकळा उगवल्या होत्या बोरी बाबुळा त्या भिंड दिसती परी परिमळा न्यून सर्वता नसती. एक चंदनाचं झाड आहे, चंदनाचं डोंगर आहे, चंदनाची एकच वनस्पती आहे, आणि त्या चंदनाच्या वनस्पतीपाशी अनेक बोरीची, खैराची, बाबळाची झाड आहे. चंदनाच्या पशी आहेत, पण त्या बाबळाच्या बोरीच्या झाडापाशी सुद्धा चंदनाचा वास येतोय, चंदनाचा परिमळ त्यांच्यापाशी सुद्धा दरवळतोय असं सांगतात. ऐसा खळहीन यातीचा दुर्बुद्धी असेल जरी साचा परी शेजार घडतो संताचा तरी उतार त्याचा होईल. अशा पद्धतीनं कितीही वाईट असू दे महाराज, शेवटी तू मनुष्य जीवन आहे. आणि गीतेमध्ये सांगितलंय आबा ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. मग माणूस वाईट कोणताच नसतो, फक्त त्याला योग्य दिशा मिळालेली नसते. कितीही वाईट प्रवृत्तीचा असला संतांच्या संगतीमध्ये आला तरी त्याचा उद्धार होतो असं सांगतात. म्हणून भक्त कथा सुरसवाणी सभागी श्रोते हो ऐका करणी पुढे मीराबाईची चक्रपाणी संकट दे कोणी पावतीन. आणि अशा प्रकारे म्हणून भक्तांचं चरित्र ऐका खूप गोड आहे. ऐकलं आपण महाराज, हत्तीला वैकुंठ भुवन प्राप्त झालं संतांच्या संगतीमुळं. आता उद्या मीराबाई आहे, मीराबाईचं खूप चरित्र आहे. त्या मीराबाईसाठी येतो विष प्याला, सुंदर असणारं चरित्र मीराबाईचं ऐका. येती रसाळ कथेची उत्पत्ती वाढीन सभागी श्रोत याच्या पंक्ती श्रोत यावी नवी महिपती योगी सुख प्राप्ती स्वानंदे. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकला तुझ्या जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त संपत्ती साध्याय रसाळ श्री कृष्णार्पण. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.